दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंधाच्या वादातून आईकडून मुलीची हत्या. उल्हासनगरमध्ये इतर जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंधाच्या वादातून आईने आपल्या 20 वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक 1च्या पोलिसांनी आरोपी आई आशा गरड हिला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. उल्हासनगर 1 परिसरातील भैयासाहेब आंबेडकर नगर येथे राहणारी अमृता गरड हिचे दुसऱ्या जातीतील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधाला आई आशा गरड यांचा विरोध होता. याच कारणावरून रविवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास आई मुलीमध्ये जोरदार वाद झाला. त्यावेळी घरात अमृताचे वडील आणि 2 भाऊ झोपलेले होते. वादानंतर अमृता घर सोडून जाण्याच्या तयारीत असताना रागाच्या भरात आई आशा गरड हिने दुपट्ट्याने तिचा गळा आवळल्याचा आरोप आहे. या घटनेत अमृताचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर अमृताच्या वडिलांनी स्वतः उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक 1 येथे जाऊन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आणि आरोपी आई आशा गरड हिला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक 1चे अधिकारी करत आहेत. या घटनेमुळे उल्हासनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सत्यवार्ता मराठी न्यूज नाशिक. उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भैयासाहेब आंबेडकर नगर येथे एका मुलीचे शेजारीच राहणाऱ्या एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. ते प्रेमसंबंध आईला मान्य नव्हते. नमूदच्या घटनेमध्ये आई आणि मुलीमध्ये रात्री 1:30-2च्या सुमारास भांडण झाले आणि त्या भांडणातून आईने मुलीच्या गळ्यावर वरील स्कार्फने मुलीचा गळा आवळून मुलीची हत्या केलेली आहे. घरात कोण कोण होतं? घरात त्यावेळी हॉलमध्ये आई आणि मुलगी होती आणि बेडरूम मध्ये मुलीचे वडील आणि तिचे 2 भाऊ झोपलेले होते. नक्की त्याच्यामागे काय म्हणजे हेच कारण आहे की दुसरं काय? नाही, हेच कारण आहे. मुलीचे प्रेमसंबंध आईला मान्य नव्हते. त्या घटनेतून आईने रागाच्या भरात आईला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत. मुलीचं नाव काय असं ना? मुलीचं नाव आरोपीचे नाव आशा गरुड आहे. 40 वर्ष, वय 40 वर्ष. मुली अमृता. मुलीचं नाव मृत मुलीचे नाव अमृता गरुड, अमृता दत्ता गरुड, वय 19 वर्ष.